बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आज समोर आली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा पुढारी असलेला वाल्मिक कराड यानंतर चांगला चर्चेत आला आहे। वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या प्रॉपर्टीची जप्तीच्या बाबतच्या अर्जावर 7 जुलै रोजी युक्तिवाद कोर्टामध्ये झाला होता। या युक्तिवादानंतर देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडने आपण दोषी नसल्याचा अर्ज न्यायालयाकडे सादर केला होता। या अर्जावरही आज न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली असून हा अर्ज फेटाळला गेला आहे। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणी 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, मात्र अद्यापही एक आरोपी मोकाट आहे। या हत्येतील आरोपी सुदर्शन घुलेने गुन्ह्याची कबुली दिलेली असून दरम्यान या हत्येचे काही फोटो देखील मागच्या काही दिवसापूर्वी आपण सोशल मीडियावरती व्हायरल झालेले बघितलेले आहेत आणि कोर्टामध्ये ते समोर आलेले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड असलेला वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर सहकार्याची दोषमुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर 7 जुलै रोजी युक्तिवाद करण्यात आला होता। या युक्तिवादानंतर आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी करण्यात आली आहे। दोन्ही वकिलाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता। या सुनावणीत मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा दोष नसल्याचा अर्ज बीड न्यायालयाकडून रिजेक्ट करण्यात आला आहे। वाल्मिक कराडसह सर्वच आरोपींनी दोषमुक्तीचा न्यायालयाकडे अर्ज सादर केला होता। यानंतर आजच्या सुनावणीत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयामध्ये जोरदार विरोध केला। ते म्हणाले, हे प्रकरण चार्ज फ्रेम केले पाहिजे। प्रत्येक आरोपी वेगवेगळ्या दिवशी दोषमुक्तीचा अर्ज सादर करेल आणि पुन्हा न्यायालयामध्ये जाईल। यामध्ये खूप मोठा वेळ जात असून हे प्रकरण चार्ज फ्रेम व्हायला हवं आहे, असं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे। दरम्यान दोन्ही वकिलाच्या युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पुढील सुनावणी ही 4 ऑगस्ट रोजी ठेवली आहे। दरम्यान या हत्येतील आरोपींना शिक्षा कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरलेलं आहे। वाल्मिक कराड याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी संतोष देशमुख यांच्या भावाने केलेली आहे। या प्रकरणाबाबत आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।